नमो शेतकरी योजना सर्व शेतकरी ज्या योजनेचे लाभ बघत आहेत, वाट बघत आहे की 9वा आणि 10वा हप्ता माईल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. कारण आपण जर बघितलं तर 6 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी हा उलटून गेला आहे आणि त्यामध्ये पीएम किसानचे 2 हप्ते सुद्धा जमा झालेले आहे. परंतु अद्याप सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार. आता आपण बघणार आहोत की सविस्तर माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होणार की एकच जमा होणार आणि हप्ता केव्हा जमा होणार या संबंधीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी अशी आणि नवनवीन माहिती तुम्हाला इथेच मिळत असते. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर आपण बघितलं तर ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालावधीमध्ये. जर आपण बघितलं तर ही योजना जी होती त्यामध्ये जर आपण बघितलं तर ही योजना पीएम किसान योजनेच्या लाभ धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि या योजनेची पार्श्वभूमी अशी आहे की पीएम किसान योजनेला जसे 6,000 रुपये वर्षाला मिळत असते 3 टप्प्यामध्ये, त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला सुद्धा 6,000 रुपये 3 टप्प्याला वर्षाला मिळत होते. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 2-2 हजार रुपये जमा केले जात होते. आतापर्यंत जर आपण बघितलं तर पीएम किसानचे जे हप्ते आहेत ते बरोबर रेग्युलर आणि टायमावर जमा होत आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे हप्ते आहेत ते टायमावर जमा झालेले नाही. डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, मे हे जे हप्ते होते ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही. आपण यामध्ये जर बघितलं तो याच्या पात्रता अशा होत्या, जो शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र होता तो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र होता. आता त्यातच जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणाहून अशी सुद्धा चर्चा समोर येत आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तर ती लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून सांगण्यात येत आहे. तर ही माहिती काय जर आपण बघितलं तर अद्याप शासनाकडून असा कोणताही GR प्रसिद्ध करण्यात आलेला नाही की जे शेतकरी नमो म्हणजे कर्जमाफी जर आपण बघितलं तर अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेत असेल अशी 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळणार असल्याची माहिती बऱ्याच ठिकाणाहून समोर आलेली होती. परंतु त्या संबंधी अद्यापही सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते येण्यास उशीर का झालेला आहे. तर आपण जर बघितलं तर मागे पावसाळी अधिवेशन होतं, त्यानंतर जर आपण बघितलं स्वातंत्र्य दिनामुळे प्रशासन जे होतं अधिकारी ते स्वातंत्र्य दिनाच्या कामामध्ये असल्यामुळे हप्त्याचा संबंधीची कोणतीही अपडेट करता आलेली नव्हती. आता काम संपल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आता शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न की हप्ता 1 येणार की 2 येणार, हप्ता 9 आणि 10 संघ येणार की फक्त एकच येणार. जर आपण बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या की 9वा आणि 10वा म्हणजे एकंदरीत 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 4 दिवसांमध्ये जमा होणार. कारण यासंबंधी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी सुद्धा आवाज उचललेला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते लगातार जमा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते हे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.